मनपा 2026 रणशिंग फुंकले. भाजपच्या उमेदवार मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद. जनचाचणीतून उमेदवारी ठरणार. भाजपची अहिल्यानगरमध्ये ताकद वाढतेय. अहिल्यानगर महानगरपालिका 2026 निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. आज शहरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून तब्बल 312 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून भाजपमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी निवडणूक प्रमुख आमदार विक्रम पाचपुते यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी ठेवून आहे. सध्या सर्वे असून जनचाचणीतून उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. महायुतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की महायुती संदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. त्यांच्या आदेशानुसारच पुढील भूमिका ठरवली जाईल. महायुतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की महायुती संदर्भातील अंतिम पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यांच्या आदेशानुसारच पुढील भूमिका ठरवली जाईल. भाजप पक्ष हा कर्तृत्व, संघटन ताकद आणि जनाधार पाहून उमेदवारी देतो असेही त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर शहरात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असून याच उत्साहात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज 17 प्रभागांपैकी 68 जागेंसाठी आमच्याकडे निवडणुकाच्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत अशांच्या मुलाखती पार पडल्या. 312 इच्छुकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी आमच्याकडे इच्छुक आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने उद्याची निवडणूक ही कशा पद्धतीने लढवायची हा राज्यस्तरावरनं निर्णय केला जाणार आहे. प्रदेशवरनं जो काही निर्णय होईल, मग तो युती असेल, महायुती असेल किंवा स्वबळाचा असेल, हा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. या भूमिकेतनंच आम्ही ह्या सर्व मुलाखती पार पडलेल्या आहेत. आणि एकंदर संख्या पाहिली तर 312 68 जागेंसाठी, त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्याकडे उमेदवारीसाठी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कोणताही, मग स्वबळ असू द्यात किंवा महायुती, त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. काही मित्र पक्षांनी पण आपल्याकडे उमेदवारी अर्ज मागितले, त्यांना कुठं वाटतंय का की ते पक्ष तिकीट देणार नाही म्हणून तुमच्याकडे? ते आमच्याकडे डायरेक्ट असं नाही. भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत असताना त्या संबंधित जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी एकतर सगळ्यात महत्त्वाचं ते सदस्य असणं गरजेचं. नुसतं सदस्य असून चालणार नाही, तर सक्रिय सदस्य असलं पाहिजे. अशांनाच मुलाखती द्यायचा अधिकार आहे. त्यामुळे त्यासुद्धा तपासल्या गेलेल्या आहेत. आमच्याकडे RPIच्या वतीने त्यांनी मित्रपक्ष म्हणून आमच्याकडे काही जागांची मागणी केलेली आहे. आम्ही ती जी काही त्यांची मागणी आहे ती आमच्या प्रदेश नेतृत्वाला आम्ही कळवणार आहोत. शेवटी जो काही युतीचा निर्णय आहे हा प्रदेश स्तरावरच होईल. त्यांची मागणी आम्ही वरती कळवून टाकू. सर्वेक्षणाचे निकष आपण काय लावले, कशी प्रक्रिया पार पडते? निकष काय लावले त्याच्यापेक्षा हे जे काही उमेदवाऱ्या नगर शहरामध्ये दिल्या जातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्या जनचाचणी करूनच दिल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेरिट असणार आहे की इलेक्टोरल मेरिट, म्हणजे निवडून कोण येऊ शकतो. जो कोणी निवडून येण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे, मग तो आजी माजी नगरसेवक असू द्या किंवा आजी माजी नगरसेविका असू द्यात, अशा व्यक्तीला किंवा एखादं फ्रेशही कॅन्डिडेट असू शकतो. भारतीय जनता पार्टी काम करत असताना वस्तुस्थितीला धरून काम करत असते. जी काही प्राप्त परिस्थिती आहे याचा विचार करूनच काम केलं जातं. तर मला खात्री आहे येणाऱ्या काळातले उमेदवारसुद्धा वस्तुस्थितीला धरून आणि जी काही समाजाची जनतेची भावना आहे यातनंच ते उमेदवार दिले जातील. इतर पक्षांच्या उमेदवारांना तुम्ही पक्षात घेऊन उमेदवारी देणार? ते बघा कसं असतं, शेवटी हा निर्णय पक्ष नेतृत्वाला, स्थानिक नेतृत्वांना विचारात घेऊन घेतला जातो. काही ठिकाणी समजा असं आम्हाला वाटलं की बाबा आमच्या सर्वेमध्ये XYZ माणूस असेल, तो आपल्याबरोबर नाही आहे पण निवडून येण्याची क्षमता आहे, तर स्थानिक लोकांशी चर्चा करून आम्ही ती सुद्धा भूमिका पक्षाने घेतलेली आहे. पण ती घेतली जाईल की नाही ते मी आज सांगू शकत नाही. तो निर्णय हा 100% कोर कमिटीचा असेल. इच्छुकांकडे काही गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे, त्यांच्यावर काय? त्याची सगळीची कसं असतं, जनचाचणी ज्यावेळेस होते त्या सर्वेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर येतीलच आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील. आमच्याकडे 6 अर्ज प्राप्त झाले. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.